नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मामा अर्णवला म्हणत असतो, आपण एक काम करूया का? जरा राजेशला 4-5 गुंडांना सांगून चोप द्यायला सांगूया का? म्हणजे कसं आहे ना, इतके दिवसानंतर हा एकदम उधाणलेला सुटलेला आहे. त्यामुळे जर 5-6 माणसांकडून त्याला चांगला चोप दिला तर कसा चांगला वटणीवर येईल. त्यामुळे हे सगळं करण्यासाठी मला वाटतंय की त्याला चांगला चोप घडवून आणला पाहिजे आणि तो वटणीवर त्याशिवाय येणारच नाही. त्यावर अर्णव त्याला सांगतो, की "बरोबर बोलतोस तू मामा. ॲक्चुअली माझ्याही मनात तेच चालू आहे. त्या राकेशला चांगला चोप दिला पाहिजे असं वाटतंय मला. म्हणजे मला तर वाटतंय, की चांगलंच त्याला फोडून काढू. पण काय करणार?" मामा म्हणतो, की "जाऊ दे. आपण बघूया त्याचं काय करायचं पुढे तर. त्यानंतर एक काम करतो मी. सुरुवातीला तर अंजलीकडे जातो मी आणि अंजलीकडे जाऊन तिला कसं मनवता येईल ना ते बघतो आणि अंजलीला घेऊनच येतो. काय म्हणतेच ईश्वरी? तेव्हा ईश्वरी म्हणते, की "हो मामा, तुम्ही बोललात ते अगदी खरं आहे. पूर्ण प्रयत्न करा ताईला इथे घेऊन येण्यासाठी." तेव्हा मग मामा म्हणतो, की "हो, काळजी करू नकोस. मी माझे पूर्ण प्रयत्न करणार. आता बघूया पुढे काय घडतं ते. अंजली पण ऐकली पाहिजे." असं म्हणून आता मामा तिथून निघून जात असतो. ईश्वरी म्हणते, की "मामा, ऑल द बेस्ट. आपण जे काही करतोय त्याच्यासाठी आणि लवकरात लवकर ताईला त्या त्रासामधून आपल्याला सोडवलंच पाहिजे." असं म्हणून आता ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही ताईबद्दल खूपच पॉझिटिव्ह असतात. त्यानंतर इथे आता सुप्रिया मात्र काळजी करत असते, की काय करावं काहीच कळत नाही आहे. ईश्वरी स्वीट्समध्येच ती क्लाउड किचनमध्येच असते आणि गणूबाप्पाला हात जोडत म्हणते, की "हे गणूबाप्पा, माझ्या नशिबी काय लिहून ठेवले काय माहीत नाही. माझं तर सगळं व्यवस्थित झालं, परंतु इशू आणि अर्णवच्या नात्यामध्ये हे जे काही चाललं आहे ना, ते सगळं संपून जाऊ दे. म्हणजे या स्केचच्या बाबतीत तर असं अघटित घडलं, पण नक्की पुढे काय घडतंय त्याबद्दल देवा प्लीज तू लक्ष दे. किती काही झालं तरीही इशू आणि अर्णव यांचं नातं हे व्यवस्थितच झालं पाहिजे." असं ती बोलून दाखवत असते. तेवढ्यातच ती म्हणते, की "देवा, सगळं काही व्यवस्थित कर. आता सगळं तुझ्या हातामध्ये आहे. त्या संदर्भात काहीतरी पुरावे मिळू दे." तेवढ्यातच तिला एक कॉल येतो. ती म्हणते, की "बोला." त्यावर त्या समोरून बोलतात, की "मी सातबाईंची वाईफ बोलत आहे." ती म्हणते, की "तुम्हाला जे या पत्रकाराला म्हणजेच हे सगळी न्यूज ज्यांनी कव्हर केली होती, त्या पत्रकाराचा नंबर म्हणजे श्रीकांत धुमाळ यांचा नंबर हा आमच्याकडे आहे. त्यामुळे हवं तर तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून बघू शकता." तेव्हा मग सुप्रिया म्हणते, की "तो नंबर पण ते इंदोरला असतात ना?" त्यावर ती बाई म्हणते, "ते इंदोरला नाही आहेत. ते आता इथेच मुंबईच्याच लोकवार्ता हेड ऑफिसमध्ये असतात. तुम्ही जाऊन त्यांना भेटू शकता." त्यामुळे आता सुप्रिया म्हणते, की "बरं, तुम्ही त्या ऑफिसचा पत्ता द्या. मी नक्की जाऊन त्यांना भेटेन." मग सगळा काही ऑफिसचा पत्ता वगैरे सुप्रिया लिहून घेते आणि म्हणते, की "नक्कीच आता याच्यावर आपण विचार करूया." आता गणूबाप्पाने बरोबर सुप्रियाचं ऐकलेलं असतं. अगदी ऐन मोक्यावरती तिला कॉल आलेला असतो, त्यामुळे तिला आनंद होतो. ती गणूबाप्पाला हात जोडून म्हणते, की "खरंच थँक यू गणूबाप्पा. तुझ्यामुळे हे सगळं झालं. त्या या सातबाईंचा नंबर मला त्यांच्याकडून तर मिळाला आहे. मग बघूया आपण काय करायचं ते." तेव्हा आजी, मामी, मामा त्या अंजली राहत असते त्या चाळीमध्ये आलेल्या असतात. चाळीत आल्याबरोबर समोर नळावरून म्हणजेच पाण्याच्या नळावरून भांडण सुरू असतं. "मला पाणी भरू दे, मला पाणी भरू दे." त्यावेळेला मग वल्लरी अगदी तोंड वाकडं करते आणि म्हणते, की "हे काय सगळं?" आणि इथे आपली अंजली थांबली आहे. तेव्हा मग आजी तोंड खूप वाकडं करते आणि म्हणते, की "बापरे! अशी बेकार अवस्था आहे इथली आणि इथे अंजू थांबली आहे. मला खरंच खूप वाईट वाटतं याचं. हे सगळं खरंच या अवस्थेत." तेव्हा मग लगेचच मामा म्हणतो, की "आई, खरं तर आपल्या घरातल्या काही लोकांमुळे ही सगळी वेळ अंजलीवर आली आहे आणि तुम्ही बघितलंत ना इथे काय वस्ती आहे ती. खरंच खूप बेकार वातावरण आहे इथलं." तेव्हा मग आजी म्हणते, की "हो, मलाही हे सगळं ना चुकीचंच वाटतंय. जाऊ दे, आपण एक काम करूया, आपण अंजूशी या बाबतीत बोलून घेऊया. मग बघूया काय घडतं ते." त्यावर आता मामा म्हणतो, की "ठीक आहे, आता यावर जास्त चर्चा नको करूयात आपण. अंजलीचं घर कुठे आहे ते शोधत पुढे जाऊया." आणि आजीला तो सांगतो, की "तू असा चेहरा करून अंजलीसमोर जाऊ नको, नाहीतर तिला आणखी वाईट वाटू शकतं. त्यामुळे प्लीज तुझा चेहरा जरा हसरा ठेव." त्यावेळेला आता मामी दरवाजात येते आणि अंजलीला आवाज देत विचारते, की "अंजली, बाळा आत येऊ काय गं?" तेव्हा मग लगेचच अंजलीला मामी म्हणते, की "येऊ का?" त्याचबरोबर अंजली बघते आणि म्हणते, की "हो, हो, ये ना मामी, मामा, आजी या, या, आतमध्ये या. खरंच किती सुंदर सरप्राईज दिलंत तुम्ही." अंजली तिथे जेवण बनवण्यासाठी कांदा चिरत बसलेली असते. तेवढ्यातच ते आल्यामुळे तिला खूप आनंद होतो. ती हात धुवून लगेचच येते आणि म्हणते, की "अरे वाह! तुम्ही आलात. प्लीज येऊन बसा ना."
तेव्हा मग मामाला तो विचारतो की हे काय मामा अचानक येणं केलं ताच. तेव्हा तो म्हणतो की हो त्याचं काय झालं ना की तुम्हाला भेटायचं होतं म्हणजे म्हटलं बघू कशी खुशाली आहे त्यामुळे आठवण आली आणि भेटायला आलो. बरं हे घ्या जावई बापू तुमच्यासाठी काहीतरी खाऊ आणलंय घ्या हां. असं म्हणून तो राकेशच्या हातात तीच पिशवी देतो आणि राकेश मात्र हसायला लागतो. मग त्याबरोबर अंजली म्हणते की थांबा तुम्ही इथेच बसा मी चहा बनवून आणते. तेव्हा मग राकेश म्हणतो की अंजली अगं तू कशाला तू यांच्यासोबत गप्पा मार मी येतो की चहा बनवून. आणि तसंही चहा बनवायला कितीचा वेळ लागतो बस मी आलोच घेऊन. आणि नंतर मग जाता जाता तो म्हणतो की बरं मामा मी समोसे आणले आहेत घ्या खाऊन घ्या नाश्ता करून घ्या. असं म्हणून तो मामाला बोलून दाखवत असतो. त्यावेळेला मग आता अंजली म्हणत असते की मामी आजी काय म्हणताय. तेव्हा मग आता मामी म्हणायला लागते की अंजली खरंच काय बोलावं ना काहीच कळत नाही गं. तेव्हा आजी म्हणायला लागते की हे बघ किती काही झालं तरीही अंजू तू इथे राहतेस आम्हाला नाही याचं खूप वाईट वाटतं. तू इथून कधी येणार आहेस ते सगळं जाऊ दे तू चल बघू घरी. या अवस्थेत अशा या कठीण अवस्थेत तू इथे राहणं आम्हाला बरोबर वाटत नाही आहे बरं. त्यामुळे तू प्लीज इथून चल. इथे बघ ना वातावरण काय आहे. तेव्हा मग लगेचच मामी पण म्हणते अंजली हे बघ जे काही झालं असेल ते झालं असेल पण तू आता त्या सगळ्या गोष्टींचा विचार सोडून दे बघू. चल तुला आता यावंच लागेल आमच्यासोबत या अवस्थेत तू इथे अशी आता थांबू नको बरं. आणि मग ती पुढे बोलून दाखवते की एक काम कर त्या अंजली आणि ईश्वरीमुळे हे सगळं ईश्वरी आणि अर्णवमुळे सगळं झालेलं असेल पण तू प्लीज त्याचं वाईट वाटून घेऊ नको. जाऊ दे सगळं काही व्यवस्थित होईल. तुम्ही दोघंही चला आता पुरे झालं असं आजी आणि मामी म्हणत असतात अंजलीला. तेव्हा मग लगेच तिथून राकेश येतो आणि म्हणतो की हो मलाही तेच वाटतं म्हणजे मीही तेच तिला बोलतो कारण तिची अवस्था सध्या खूप नाजूक आहे. माझं हे नेहमीचंच आहे म्हणजे मला असं कुठेही राहिलं किंवा खाल्लं तरी मला त्याची सवय आहे. परंतु अंजलीला या काळामध्ये त्याचा खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे मी तिला समजावतो की तू प्लीज या सगळ्या गोष्टींमध्ये नको राहू. पण काय करणार आता असं म्हटल्याबरोबर आता तिथे राकेशकडे सगळेजण बघत असतात. मग राकेश म्हणतो की मीही तिला समजवलं की जाऊ दे आता या गोष्टींना नको मनावर घेत राहू. तू तिकडे घरी जाऊया म्हणजे आपण हे मीही तिला समजावतो. तेव्हा मामा म्हणतो की हे बघ अंजली जे काही झालं ते झालं. सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट होऊ शकतात ना. म्हणूनच तू उगीचच या गोष्टी मनात धरून राहू नको बघू. तू चल आपल्या घरी चल सगळं काही होईल व्यवस्थित. आणि आपल्या बाळालाही हवं तसं वातावरण मिळेल. त्यावेळेला मग आता अंजली म्हणते की मामा तुमचं सगळं बरोबर आहे परंतु मला माझ्या नवऱ्यासोबत राहायचं आहे आणि आम्हाला ही आजी कधी समजणार ना की आम्ही आमच्या स्वबळावर राहू शकतो ते. आम्हालाही कळलं पाहिजे की आम्ही कितपत आमचं सगळं व्यवस्थित करू शकतो. त्यामुळे आणि बाळाचं म्हणाल तर चाळीतही बाळं वाढतातच की. त्यामुळे मी इथे राहण्याचा निर्णय घेतला आहे तो म्हणजे आमच्या दोघांच्या स्वाभिमानासाठी. यांचा स्वाभिमान जपणं हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि त्यासाठीच मला त्याचा त्रास थोडासा झाला तरी चालेल. पण मी खरंच सांगते की मला इथे काही त्रास होत नाही आहे. इथे सगळं व्यवस्थित आहे सुरू माझं. त्यामुळे प्लीज तुम्ही विचार करू नका आणि त्रास करून घेऊ नका. तेव्हा मग आजी म्हणते की अंजू नाही गं बाळा मला खरंच हे सगळं सहन होत नाही आहे. बरं आम्ही निघतो. त्यावेळेला मग राकेश येतो आणि म्हणतो की अरे असं काय करताय तुम्ही. मी चहा ठेवला होता सगळ्यांसाठी. घोट चहा घ्या आणि जा ना मग. तेव्हा आजी म्हणते की नाही नको नंतर परत कधीतरी येऊ. बरं अंजू येतो आम्ही काळजी घ्या तू तुझी. तेव्हा आजीच्या डोळ्यात पाणी पाहून अंजली म्हणते की आजी नको ना प्लीज डोळ्यात असं पाणी आणू नकोस असं म्हणून ती तिला शांत करते. नंतर मग आता अंजली ही त्या दोघांकडे बघतच राहते आणि मामा म्हणतो की अंजली बरं लागलं तर मलम लाव बरं का काळजी घे. तेव्हा आता मामीला बघून ती हसायला लागते आणि अंजली म्हणते की काय रे मामा तू पण. तेव्हा तो म्हणतो की अगं तुला सांगतोय की काळजी घे तुझी आणि बाळाची सगळं व्यवस्थित काय ते कर. तेव्हा आजी म्हणते की हो अंजू मी सांगितलं आहे त्यावर प्लीज विचार कर. तेव्हा आजीला ती म्हणते की हो आजी माझा विचार झाला आहे आणि मी खुश आहे. त्यानंतर मग सगळेजणं निघून जातात. पण अंजलीच्या चेहऱ्यावर जरासं असं वाईट एक म्हणजे चेहरा वाईट होतो. तिलाही तिच्या घरच्यांची खूपच आठवण येत असते. नंतर राकेश मनातच म्हणतो की काय मूर्ख बाई आहे. हिला काय खूळ लागलं आहे आपल्या नवऱ्याचं जपण्याचं. जो स्वाभिमान नाहीच आहे तो काय जपायचा हिला. असं म्हणून आता राकेश खूपच जास्त रागामध्ये तिच्याकडे बघत असतो आणि अंजली मात्र विचार करते की काही झालं तरीही मी माझ्या नवऱ्याच्या स्वाभिमानापोटी काहीही करायला तयार आहे. राकेशचं मात्र तोंड वाकडंच असतं. तर इथे आता जे ऑफिस असतं मुंबईचं त्या ऑफिसमध्ये सुप्रिया फोन लावते
आणि म्हणते की हॅलो, मला जरा कन्फर्म करायचं होतं. मला ज्या साधबाई आहेत म्हणजेच तुमच्या इंदोरमधले जे संपादक होते, त्यांच्या वाईफने मला फोन दिला आहे. इथे धुमाळ म्हणून आहेत का संपादक? त्यावेळेला तो सांगतो की हो, आहेत ना, इथे धुमाळ म्हणून असतात. मग आता हे ऐकल्यानंतर सुप्रिया ठरवते की चला, मी आता तिथे जाऊन सगळ्या गोष्टी विचारू शकते किंवा त्या धुमाळांना मी भेटू शकते. तर इथे आता घरी आल्यानंतर ईश्वरी सगळ्यांना पाणी प्यायला देते. आजीचा आणि बाकीच्यांचाही चेहरा पडलेला असतो. त्यावेळेला आजीला ती विचारते की काय झालं? आजी, ताई काही बोलल्या का? तेव्हा लगेचच आजी म्हणते की नाही, खरंच मला ना तिची खूप चिंता वाटते रे चिंतू. म्हणजे सगळ्या गोष्टी तर बाजूलाच राहिल्या, इथल्या सगळ्या काही सुखसोयी तर जाऊ दे, परंतु साधं पिण्याच्या पाण्याचं फिल्टरही नाही आहे तिकडे. मग बिचारी नुसतं नळाचं पाणी पित असते. आणि आता या अवस्थेमध्ये म्हणजे शेवटच्या नाजूक अवस्थेत नळाचं पाणी पिऊन तिला काही त्रास झाला तर त्याच गोष्टीचा माझ्या डोक्यामध्ये विचार येतोय. म्हणजे खरंच या बाबतीत मला वाईट वाटतंय की नक्की काय करायचं, हाच प्रश्न पडलेला आहे. मामा म्हणतो की तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु तरीही ती ऐकली नाही. आता मला खरंच कळत नाही की काय करायचं आहे. त्याचबरोबर आता अर्णव शांत बसलेला असतो. आजी म्हणते की तिला मी समजवलं पण तरीही ती ऐकायला तयार नाही आहे. त्याबरोबर आता वल्लरी म्हणते की हो ना, म्हणजे कसं आहे ना, काही लोकांमुळे खरं तर हे सगळं घडलं आहे. तिने हे सगळं नसतं केलं. काही म्हणजे तिच्यावर ही जी काही शेवटच्या दिवसांमध्ये वेळ आली ना, ही सगळी काही लोकांमुळे आली आहे. त्यामुळे आपण पण त्या बिचारीला काय दोष देऊ शकतो ना, की तू असं करू नको किंवा तसं करू नको. म्हणूनच मला या सगळ्याचं खूपच वाईट वाटतं, असं ती बोलून दाखवते. त्यानंतर मग आता अर्णव म्हणतो की मामी, तुला जर बोलायचं असेल ना तर मला तू बोलू शकतेस, बोल तुला जे काही बोलायचं आहे. त्यावेळेला मग आता लगेचच ती म्हणते की नाही रे बाळ अर्णव, मी तुला असं काही बोलत नाही आहे, पण ही जी काही परिस्थिती उद्भवली ना, त्याबद्दल मला खरंच खूप वाईट वाटतं. अर्णव म्हणतो की हो, मीही त्या बाबतीतच विचार करत आहे, परंतु ताईच्या बाबतीत आता काय करायचं तेही मला कळत नाही आहे, असं म्हणून अर्णवच्या डोक्यामध्ये पुढचे विचार सुरू झालेले असतात. तर वल्लरी इथे रूममध्ये असते आणि ती ठरवते की काहीतरी आता केलं पाहिजे. हा फोन सारखा सारखा येतोय. सैतान म्हणजेच रमाकांत राजेशिर्केचा सारखा सारखा फोन येत असतो. उदयकांत राजेशिर्केचा. आणि त्यामुळे त्याला आता खूपच तिला टेन्शन यायला लागलेलं असतं की हा माणूस सारखा सारखा मला कशाला फोन करतोय. आणि घरात असताना जर याने कोणी फोन बघितला तर खूप वाट लागू शकते, हे त्याला अगदी व्यवस्थितपणे माहीत असतं. मग फोन लावल्यानंतर ती फोन कट करते. तिथेच बाजूला मामा बसलेला असतो. मामा म्हणतो की "अगं, असं काय करतेस? मी काय म्हणतो अगं तू फोन उचल ना, कारण इतका फोन वाजतोय तर तू फोन का नाही उचलत आहेस?" असं विचारल्यावर ती गप्प बसते आणि ती म्हणते की "जाऊ द्या हो, सारखे सारखे बँकेचेच फोन असतात." तेव्हा तो पुन्हा पुन्हा फोन लावतो आणि ती फोन उचलते. तेव्हा मामा म्हणतो की "हो, उचल अगं फोन एकदाचा, शांत तरी होईल कोण समोरचा असेल तो." तेव्हा ती फोन उचलते आणि मग म्हणते की "हॅलो, हो, किती वेळ तुम्ही फोन करणार आहात? मी म्हणजे घरी असताना तुम्ही किती फोन करत असता?" त्यावेळेला समोरूनच आता उदयकांत म्हणतो की "हे बघ अगं, तू तुझी लायकी विसरलीस का? माझ्यावर आवाज चढवून बोलायचं नाही, समजलं ना? मी तुला काय सांगितलं होतं? लवकरात लवकर पैशांची व्यवस्था कर." पैशांची व्यवस्था कशी करावी या विचाराने डोक्यावर पडली आहेस की काय? तुला काही सुचत नाही वाटतं? तेव्हा ती म्हणते की "हो ना, हो, अगदी तसंच झालेलं आहे. काय करायचं?" असं म्हणून ती तोच आता विचार करत असते. आणि मामा येतो आणि म्हणतो की "काय गं, कोणाशी बोलतेस तू?" तेव्हा मग ती म्हणते की "अहो, हे बँकेतले लोक असतात ना, त्यांच्याशी बोलावं लागतं. काय करणार? लोन वगैरेबद्दल बोलत असतात." त्यावेळेला मग ती समोरून म्हणत असते, तो म्हणतो की "पैशाचं लक्षात आहे ना तुला?" तेव्हा ती म्हणते की "हो, व्याज व्याज ना, ते पण माझ्याबरोबर लक्षात आहे." तेव्हा मग लगेचच पुढे मामा म्हणतो की "या बाईचं चाललंय काय? म्हणजे लोन घेणार आहे ही बँकेकडून की बँकेला लोन देणार आहे आणि व्याज व्याज कसं आणखी त्याच्यावर?" असा मामाचा डोक्यात फिरत असतो. मामा म्हणतो की "ह्या बाईचं नक्कीच ना काहीतरी वेगळंच चालू आहे. जाऊ दे." असं म्हणून तो वैतागूनच बाजूला निघून जातो. मामी म्हणते की "हे बघा, मी तुम्हाला सांगितलंय ना तुमचे पैसे देणार आहे. तुम्ही उगीचच प्लीज मला असा वेळ करू फोन करू नका. कारण आजूबाजूला कोणी असलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो." असं ती त्याला ओरडते. आणि उदयकांत मात्र मस्तपैकी तिला धमकी देऊन फोन ठेवून देतो. आणि वल्लरीच्या डोक्यात एक भीतीच माजत असते. काही करायचं, आता पैसे कसे मिळवायचे हा विचार आता तिच्यासमोर असतो. नंतर अर्णव हा राकेशला बोलावून घेतो. आणि राकेश म्हणतो की "अरे अर्णव, आज चक्क तू मला बोलवलंयस म्हणजे माझ्यासाठी काय काम आहे? वा वा, बोल काय आहे काम?"
म्हणजे काय करायचं आहे? तेव्हा मग तो म्हणतो, की "हे बघ, मी तुझ्याकडे काही काम आहे म्हणून आलेलो नाही आहे आणि सुरुवातीला तर असं अजिबात समजू नकोस, की मी तुझ्याशी चांगल्या काही गप्पा मारण्यासाठी वगैरे तुला बोलवले. एक गोष्ट लक्षात ठेव, मला माझ्या ताईची काळजी आहे आणि त्या काळजीपोटीच मी तुला इथे बोलवले." तेव्हा राकेश म्हणतो, की "हो, मला माहिती आहे. हे बघ अर्णव, तू कसा आहेस ना, मी अगदी व्यवस्थित ओळखतो. कारण ना, तू तुझ्या ताईची खूप काळजी करतोस आणि मला माहिती आहे, तू अगदी रॉयल भाऊ आहेस. त्यामुळे तू तुझ्या ताईची काळजी सोडणार नाही आहे आणि मी पण तुझ्या एका हाकेने इथे धावत आलो." तेव्हा राकेशला अर्णव म्हणतो, की "हे बघ, तुझी नाही फालतूची बडबड ऐकण्यामध्ये, युजलेस बडबडीमध्ये मला काहीही इंटरेस्ट नाही आहे. मी आता तुला एक काम कर सांगतो, ते फक्त करायचं आहे तुला. मी तुला काही टेम्पो भरून सामान देतो. फ्रीज, वॉशिंग मशीन वगैरे या सगळ्या गोष्टी मी तुला टेम्पो भरून देतो. शिवाय तुला काही पैसे देखील देतो. एक काम करायचं, आता ते सगळं सामान ना मी दिल्यानंतर घरी घेऊन जायचं आणि ताईची फक्त तुला एक खोटं बोलावं लागणार आहे. ते म्हणजे की हे सगळं सामान तुझ्या एका कोणत्यातरी क्लायंटने खुश होऊन तिला दिलं आहे, असं काहीतरी सांगायचं. समजलं?" तेव्हा मात्र आता राकेश म्हणतो, की "अच्छा, म्हणजे तुला तर माहिती आहे, मी खोटं बोलण्यामध्ये एक्सपर्ट आहे, बरोबर की नाही? आज फॉर अ चेंज मी खरं बोलतो आणि तो कॉल लावतो आणि म्हणतो, की "अंजली, अगं बघ ना, इथे ना मला अर्णवने भेटायला बोलवलं अगं आणि तो बघ मला एक ऑफर सांगतोय. म्हणजे त्या ऑफरमध्ये तुझ्याशी मला खोटं बोलायचं आहे." म्हणजे तो म्हणतोय, की "मी घरातलं सगळं जे घरगुती सामान असतं ना, टीव्ही, फ्रीज वगैरे ते सगळं तो देईन असं म्हणतो आणि काही पैसे पण मला देऊ करतोय आणि तुझ्यासाठी. पण तुला माहिती आहे ना अंजली, मी किती स्वाभिमानी आहे ते आणि तूही माझा स्वाभिमान जपण्याचा खूप प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी त्याची ही ऑफर आता नाकारत आहे." हे ऐकल्यानंतर अंजली म्हणते, की "हो, बरं केलंत तुम्ही. हे सगळं चिंटू करतोय." तेव्हा तो म्हणतो, की "हो, अगं मी इथे त्याच्यासमोरच तुला कॉल लावलेला आहे. कारण इथेच खरं काही ते खोटं काही ते झालं पाहिजे ना, त्यासाठी मी इथेच कॉल लावून टाकला त्यामुळे काही झालं तरीही मला आता या गोष्टीची फिकीर नाही आहे. आपण स्वाभिमानी आहोत आणि आपल्याला कोणाचं काही नको." त्यानंतर मग राकेशला आणि हे सगळं बोलताना ईश्वरी अर्णवला खूपच राग आलेला असतो. राकेश म्हणतो, की "बघितलं, मी फोन ठेवून दिला. चिंटू, तुझा हा प्लॅन फसला आणि तुझ्या ताईनेही या सगळ्याला नकार दिला. तुला काय वाटतं रे चिंटू, की मी हे सगळं इतक्या चिंदी गोष्टी घेऊन तिकडे परत त्या भिकारड्या चाळीतच राहायला जाणार आहे? अजिबात नाही. मला तिथे त्या चाळीत राहायचंच नाही आहे. मला राहायचं आहे ते इथे या बंगल्यामध्ये. त्यामुळे या गोष्टी घेऊन तिकडे जाऊन मी करू तरी काय? मग मला आता इथेच यायचं आहे म्हटल्यावर मला इथेच थांबायला लागणार आहे." तेव्हा मग लगेचच अंजलीच्या बाबतीत ईश्वरी म्हणते, की "तू कसा आहेस, किती नीच थराचा माणूस आहे ना, ते सगळं आम्हाला चांगलंच माहीत आहे. त्यामुळे तू हे जे काही ठरवतोयस ना, त्या तुझ्या गोष्टी कधी पूर्ण होणार नाही आहेत. ताईंना तर आम्ही एक दिवस इथे आणणारच आहे. पण तू तू मात्र त्यावेळेला तुझं काय होईल ते बघ. कारण ताईंची डिलिव्हरी झाल्यानंतर त्या इथेच घरातच येणार आहे. समजलं?" राकेश म्हणतो, की "हो, मला माहिती आहे, की तुम्हाला आमच्या संसाराची किती काळजी आहे ते." आणि मग त्यावर अर्णव म्हणतो, की "एक काम करायचं, त्यावेळेला ना तुझी रवानगी मी दुसरीकडेच करतो. म्हणजे समोरच्या फुटपाथवरती करतो, नाहीतर मग जेलमध्ये रवानगी करतो." तेव्हा लगेचच तो म्हणतो, की "तेही नाचत गाजत." मग राकेश म्हणायला लागतो, की "चालेल, नाचत गाजतच जेलमध्ये रवानगी कर." ईश्वरी म्हणते, की "तू सर्टिफाईड भिकारी आहेस आणि तुझी जागा तिकडेच आहे." आणि ते दोघंही त्याला चांगलंच सुनवतात. आता ईश्वरीला आई फोन करते आणि म्हणते, की "मला सातबाईंकडून जे धुमाळ आहेत ना, ज्यांनी ही न्यूज कव्हर केली होती पेपरमध्ये इंदोरला, त्यांचा नंबर सापडला म्हणजे त्यांच्या ऑफिसचा नंबर. आता मी तिथे जाऊन त्यांना शोधत आहे." हे ऐकल्यानंतर म्हणजेच ईश्वरीला ती म्हणायला लागते, की "मी जाते आणि सगळं काही बघून येते." त्याच वेळेला आता सुप्रिया म्हणते, "बरं, मी निघतेच आता इशू." तेव्हा ईश्वरी म्हणते, "आई, अगं तू कशाला जातेस? तू नको जाऊस प्लीज. एक काम करते, मी जाते तिथे आणि त्यांना भेटते हवं तर." मग त्यानंतर सुप्रिया म्हणायला लागते, की "बरं ठीक आहे, तू जाशील तर मग त्यांचा जरा नंबर घेतेस तर बरं होईल." मग आता नंबर घेतल्यानंतर ईश्वरी म्हणायला लागते, की "आई, तू काळजी करू नकोस, मीच जाईन तिथे. तू अजिबात चिंता करू नकोस." त्यानंतर मग आता सुप्रिया ही म्हणते, की "बरं, इशू जाते तर इशू सगळ्या काही गोष्टी शोधून काढेल." आणि नंतर इथे आता त्यानंतर ईश्वरी ही सगळ्या गोष्टींचा विचार करते आणि जो नंबर दिलेला असतो तो नंबर घेते आणि त्यावर ती कॉन्टॅक्ट करायला लागते आणि म्हणते, की आताच्या आता मला तिकडे ऑफिसमध्ये जायला लागेल आणि सगळ्या गोष्टी शोधून काढल्या पाहिजेत.
त्या ईश्वरी त्या दैनिक लोकवार्ता ऑफिसमध्ये येते आणि विचारते की श्रीकांत धुमाळ यांना मला भेटायचं आहे. तेव्हा मग ती रिसेप्शनिस्ट सांगते की इथून पुढे जा, ते भेटतील. त्यानंतर मग आता ती भेटायला जात असताना समोरच धुमाळ असतात. त्यांना जाऊन विचारते की मला सांगा की तुमचे जे पत्रकार आहेत धुमाळ यांना मला भेटायचं आहे. हे ऐकल्यानंतर आता तो म्हणतो की काय काम आहे तुमचं त्यांच्याकडे? तेव्हा ती म्हणते की ओ त्यांच्याकडे माझं जरा पर्सनल काम आहे आणि खरंच खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे त्यांना भेटूनच मी ते सांगू शकते. तेव्हा तो पत्रकार म्हणतो की नाही मॅडम, असं ना कोणालाही मला भेटायला देता येणार नाही. त्यामुळे तुम्ही प्लीज आता मला सांगा की काय काम आहे? तेव्हा ती म्हणते की मी तुम्हाला सांगितलं ना, मला कोणाशीही भेटायला म्हणजे सांगता येणार नाही आणि एवढं लक्षात ठेवा की कोणाच्या तरी जिंदगीचा प्रश्न आहे. त्यामुळे प्लीज मी तुमच्याकडे रिक्वेस्ट करते, मला भेटू द्या. तो विचारतो की मॅडम तुम्ही इंदोरवरून आहात का? कारण तुमचे शब्द मध्ये-मध्ये हिंदीमध्ये येतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, आम्ही इंदोरवरून आहोत आणि त्याच्यासाठीच माझं काहीतरी त्यांच्याकडे महत्त्वाचं काम आहे. त्यामुळे प्लीज त्यांना भेटू द्या. तेव्हा ती म्हणते की त्यांची केबिन कुठे आहे किंवा त्यांचा नंबर, ॲड्रेस? तेव्हा तो म्हणतो की हे बघा मॅडम, ते ना सध्या ऑफिसमध्ये नाही आहे. मी विसरून गेलो. ते त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी महिनाभर इथे नाहीत. त्यामुळे प्लीज तुम्ही 1 महिन्यानंतर इकडे या. चालेल, नक्कीच या. पण आता मी तुम्हाला नंबर देऊ शकत नाही. कारण आमची तशी पॉलिसीच नाही आहे एखादी माहिती वगैरे पुरवण्याची. आता ईश्वरीला ते काहीच सांगत नाही. ईश्वरी बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर म्हणते की आता काय करू मी? त्या धुमाळांना शोधू तरी कसं? बाहेर आल्यानंतर समोर एक फ्लेक्स लावलेला असतो की सर्वोत्तम जानेवारीचे कर्मचारी धुमाळ, श्रीमान धुमाळ. तेव्हा मग ती बघते आणि म्हणते की आता हा जो माणूस भेटला मला, तोच तर होता धुमाळ. मग माझ्याशी खोटं का बोलत होता? माझ्यापासून गोष्टी का लपवत होता तो? स्वतःचीच ओळख माझ्यापासून का लपवली असेल? नक्कीच याच्यामागे काहीतरी गडबड आहे आणि आता ही गडबड शोधून तरी कशी काढायची? असा प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो आणि ती टेन्शनमध्ये असते. ती म्हणते की नाही, काही झालं तरीही या गोष्टी मला शोधून काढाव्याच लागतील. हा माणूस नक्की काय आहे ते मला बघितलं पाहिजे. आता ईश्वरी ही येते म्हणजेच दैनिक त्या पुन्हा वार्ताहरमध्ये येते आणि ठरवते की मला आता इथल्या संपादकाशी बोललं पाहिजे आणि संपादकाशी बोलूनच पुढच्या गोष्टी शोधून काढल्या पाहिजेत. नंतर ते बघितल्यानंतर तिच्या डोक्यामध्ये वेगळ्याच गोष्टी सुरू होतात. आता काय करायचं हे तिला काही कळत नसतं. त्यानंतर मग आता ईश्वरी म्हणते की बघूया आता काय करायचं? ईश्वरी दिमाग चला, कुछ तो दिमाग चला, असं म्हणून ती स्वतःलाच आता बोलत असते आणि नंतर मग बाहेर पडत असताना ती म्हणते की आता ह्या संपादकाशी बोलून मला पुढच्या गोष्टी शोधून काढल्या पाहिजेत. आता ती आतमध्ये जाते आणि म्हणते की मला पुढच्या गोष्टी जर शोधायच्या असतील तर काहीतरी आयडिया नक्की लढवावी लागेल. हा धुमाळ जो आहे तो माझ्याशी खोटं बोलतोय. तो काही खरं सांगायला तयार नाही आहे. याचा अर्थ तो काहीतरी नक्की लपवतोय. अशी काहीतरी गोष्ट आहे. त्याला माहिती इंदोरशी रिलेटेड की तो त्या गोष्टीला लपवत आहे. म्हणूनच मला पुढच्या गोष्टी तर शोधल्या पाहिजेत. गणूबाप्पा काय करू मी? या धुमाळांना भेटायचं किंवा त्यांचा पत्ता जर गाठायचा असेल तर काहीतरी काहीतरी मला रस्ता दाखवा, असं म्हणून तिच्या डोक्यामध्ये ते सगळेच विचार सुरू होतात आणि ती म्हणते की आता यांच्या संपादकांचा ऑफिस इथे आहे आणि ही केबिन आहे. इथे जाऊन मला काहीतरी नक्कीच शोधावं लागेल. म्हणूनच आता ईश्वरी ही ठरवते की नवीन काहीतरी आयडिया काढायची, जेणेकरून त्या संपादकांना आपण भेटू शकतो आणि त्यांच्याशी पुढच्या गोष्टी आपण डिस्कस करू शकतो. नंतर मग आता ईश्वरी ही मस्तपैकी संपादकांशी बोलण्यासाठी काहीतरी प्लॅन काढते. ईश्वरी हा प्लॅन यशस्वी झालाच पाहिजे असंही ती स्वतःला बोलते आणि म्हणते की जर या माणसाशी बोलून मला त्या धुमाळाचा पत्ता वगैरे सगळं काही मिळालं तर माझं माझं सगळं काम होऊन जाईल आणि आईवरती हा जो काही कलंक लागला आहे तो पुसून जाईल. त्यामुळे मला जायलाच हवं. आता ईश्वरी गॉगल वगैरे लावून आतमध्ये प्रवेश करते. मे आय कम इन सर? तेव्हा मग ते म्हणतात संपादक की हो मॅम या ना, कोण आपण? तेव्हा मग ती म्हणते की तुम्ही मला ओळखत नाही, मी सौ ईश्वरी अर्णव राजे शिर्के. ओळखलत ना? तेव्हा मग तो तिच्याकडे बघतो आणि ती म्हणते की नाम तो सुना ही होगा हमारा. तेव्हा तो म्हणतो की हो हो मॅम, ओळखलं मी. ती म्हणते की येस, सात्विक फॅशन ओळखता ना? तर तो म्हणतो की हो, कोणी नाही ओळखत मॅम सात्विक फॅशनला. या बसा तुम्ही. खरंच कसं आना केलं तुम्ही आणि आज आमच्या या ऑफिसमध्ये तुमचं कसं काय येणं झालं ते सांगा. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की आमच्याकडे काही कॅम्पेन चालू होणार आहेत, ॲड कॅम्पेन.
त्यासाठी ना मी तुमच्या जे काही पेपर्स आहेत त्याच्यामध्ये त्या पेपर्समध्ये मी तुमच्या प्रत्येक 7 दिवस पूर्ण फ्रंट पेज आम्ही कवर करणार आहोत. तो म्हणतो की मॅम तुम्हाला फ्रंट पेज आणि तेही पूर्ण पेज 7 दिवस याचा खर्च माहिती आहे का? तेव्हा ती म्हणते की खर्चाचं तुम्ही मलाच विचारताय आणि मला माहीत नसेल असं होईल का असं वाटतंय. तो म्हणतो की हो सॉरी मॅम. तेव्हा मग ती म्हणते की ही आपली एक मोठी डील असणार आहे, पण त्याच्या बदल्यात तुम्ही मला तुमचे जे सीनियर रिपोर्टर आहेत धुमाळ यांचा पत्ता आणि नंबर द्यायचा आहे. तरच आपण पुढची डील क्रॅक करू शकतो, तरच आपण पुढे काही बोलू शकतो. तेव्हा मग आता त्या संपादकाला कळत नसतं आणि ईश्वरीला तो डन करून टाकतो, म्हणजेच काम होईल असं सांगतो. पण ईश्वरी आता तो नंबर आणि पत्ता घेऊन धुमाळाचा बाहेर पडलेली असते. आता ईश्वरी म्हणते की फायनली त्याचा पत्ता आणि सगळं काही मिळालेलं आहे. आता पुढे काय करायचं ते आपण नक्कीच बघूया. तिचं आता पुढे सगळं काही विचार सुरू होतात. तर आता पुढच्या भागामध्ये मामी म्हणत असते की एवढे पैसे मी आता आणून तरी कुठून? त्या उदयकांतला इतके पैसे द्यायचे आहेत. नक्कीच मला काहीतरी असं केलं पाहिजे जेणेकरून हे पैसे मला मिळवता आले पाहिजेत. आणि आता हे पैसे मिळवण्यासाठी काही ना काहीतरी नक्कीच करावं लागेल असा विचार आता मामीच्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये येऊ लागलेला असतो. तर इथे ईश्वरी ही आईला येऊन भेटते आणि म्हणते की आई तू काळजी करू नकोस, आपल्याला हे पुरावे नक्की भेटतील. आणि त्या माणसाचा पत्ता तर मिळाला आहे. आता त्या माणसाला भेटल्यानंतर आपण एक गोष्ट नक्कीच असं ठरवू शकतो आणि त्याला हेही दाखवून देऊ शकतो की हम इंदौर से है ना, हम किसी की उधारी रखते है ना किसी को उधार देते. असं बोलून ती आता आईला शांत करते आणि पुढच्या गोष्टी ठरवायचा विचार करते. अर्णवला फोन लावल्यानंतर अर्णव म्हणतो की पण हे सगळं करण्याची काय गरज आहे तुला? मला काहीच कळत नाही आहे. त्यावेळेला मग आता इथे अर्णव म्हणायला लागतो. त्याबरोबर ईश्वरी म्हणते की अर्णव सर हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. हे पुरावे आणि हे सगळं खरंच तितकंच महत्त्वाचं आहे. कारण की अर्णव सर जर आपण या पुराव्यांपर्यंत शोधलो ना तरच आपल्याला आईला माझ्या निर्दोष सिद्ध करता येईल आणि खऱ्या गुन्हेगाराला शोधता येईल. त्याबरोबरच ती पुढे म्हणायला लागते की आणि त्या पुराव्यांवरूनच आपलं पुढचं नाटक कसं असणार आहे हे सगळं ठरणार आहे. आता हा विचार केल्यावर अर्णव गप्प बसतो. तर पुढे आता काय घडणार? ईश्वरी अर्णव दोघं मिळून त्या संपादकाकडून कसं सत्य वधवून घेणार आहेत पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.